नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सिमिलॅरिटी या लेसन मधील प्रॅक्टिस सेट 1.1 हा भाग बघणार आहोत। या व्हिडिओला बघण्याच्या आधी याच्या सिमिलॅरिटीचा इंट्रोडक्शन लेक्चर याच्या आधीचा व्हिडिओ याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे। हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तो व्हिडिओ बघा, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आणखीन जास्तीत जास्त पद्धतीने, कारण त्याचं बेसिक आपण या व्हिडिओचं बेसिक आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तो बघा म्हणजे तुम्हाला हे समजेल। रिक्वेस्ट आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। चला तर मग आता आपण या ठिकाणी बघणार आहोत सिमिलॅरिटी हा जो पहिला लेसन आहे। तर या पहिल्या लेसन मधला प्रॅक्टिस सेट 1.1 मधील फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत। तर फर्स्ट क्वेश्चन काय, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या क्वेश्चनचं बेसिक खूप महत्त्वाचं आहे। तर याचं बेसिक काय आहे तर बघा, त्यासाठी आपण आता क्वेश्चन फर्स्ट सॉल्व करूयात। बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of two triangles. तर आता या क्वेश्चनला काय म्हणायचं आहे तर ते बघूयात आधी की दोन ट्रायंगल्स आहेत, इथं बघा आपण फिगर मध्ये ड्रॉ केलेले आहेत। तर या दोन ट्रायंगल्स मध्ये काय सांगितलेलं आहे, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर। यामध्ये या एका ट्रायंगलचा बेस दिलेला आहे 9 आणि हाईट दिलेली 5 आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस दिलेला आहे 10 आणि हाईट दिलेली आहे 6। तर यावरून आपल्याला फाइंड करायचं की या दोन ट्रायंगलचा रेशो किंवा एरियाचा रेशो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे। आता मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की जेव्हा आपण दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करतो तेव्हा आपण काय करतो तर आपण असं करतो की एरिया, आता सोल्युशन आपण या ठिकाणी घेणार आहोत, हे सोल्युशन। तर याचं सोल्युशन असं आहे की आपण बघा, आपल्याला माहित आहे की एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट। ओके, आता आपण सर्वप्रथम काय करू, आपल्याला इथे काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊयात। काय दिलेलं आहे, गिवन डेटा लिहून घेऊयात। ओके चला, गिवन डेटा आपल्याला काय काय डेटा दिलेला आहे तो बघूयात। ट्रायंगल फर्स्ट मध्ये दिलेला आहे बेस। ओके, ट्रायंगल फर्स्ट मध्ये काय काय दिलेलं आहे बघा, बेस दिलेला आहे 9 कॉमा त्याची हाईट दिलेली, मी बेस साठी बी लिहितो, बेस इज इक्वल्स टू 9 अँड हाईट इज इक्वल्स टू 5। त्यानंतर ट्रायंगल सेकंड मध्ये दिलेला आहे बेस किती दिलेला आहे 10 आणि हाईट दिलेली आहे 6। तर या ठिकाणी आपल्याला ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ह्या आपण लिहून घेतलेल्या आहेत। यावरून आता आपल्याला ह्या ट्रायंगलचा फर्स्ट बघूयात। तर एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट किंवा ट्रायंगलचं नाव आहे आपल्या ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड चं नाव आहे PQR। ओके, या दोन ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे किंवा एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे। तर आपल्याला जो गिवन डेटा दिलेला आहे किंवा आपल्याला माहित आहे की आपल्याला प्रॉपर्टी फर्स्ट नुसार आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे। तर बाय द प्रॉपर्टी फर्स्ट, इथं असं म्हणूयात, बाय द प्रॉपर्टी फर्स्ट काय आहे तर जर दोन ट्रायंगल्स असतील तर त्या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो हा त्याची हाईट, त्याचा बेस आणि त्या बेसची सोबतची जी त्याची हाईट आहे त्यांच्या रेशो मल्टिप्लिकेशनच्या रेशो इतका असतो, हे आपण बघितलेलं आहे। तर आपण लिहून घेऊयात BC, पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे BC इंटू त्याची हाईट आहे काय AD। त्यानंतर अनदर ट्रायंगल त्याचा बेस आहे QR इंटू त्याची हाईट किती आहे PS इतकी आहे। त्याचीच इन्फॉर्मेशन आपण तिथे पुढे लिहून ठेवूयात। BC किती आहे 9, ओके, मल्टिप्लाय AD किती आहे 5 अपॉन QR किती आहे 10 मल्टिप्लाय PS किती आहे 6 आणि या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत। तर चला आपण कॅल्क्युलेशन करूयात। बघा इथं हा 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि या ठिकाणी 3 ने आपण इथं डिवाइड करू शकतो, 3 2 जा 6 आणि इथं 3 3 जा 9। बघा 5 1 5, 5 2 10, 3 2 6 आणि 3 3 9 असं या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे। तर मग आता काय शिल्लक पार्ट आहे तो पुढे लिहून घेणार आहे मी। हे बघा 3 मल्टिप्लाय 1 म्हणजे 3 अपॉन, किंवा मी डायरेक्ट इथं मल्टिप्लाय लिहून घेतो, 3 मल्टिप्लाय 1 अपॉन 2 मल्टिप्लाय 2 म्हणजे 3 1 जा 3 अपॉन 2
2 जा 4. तर या ठिकाणी बघा की या ठिकाणी दिलेला आहे ट्रायंगल एबीसी अपॉन ट्रायंगल पीक्यूआर. ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. तर या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा 3:4 असा असणार आहे. त्याच या ठिकाणी आपण ते लिहून घेऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू 3:4. हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे. तर मित्रहो, हा प्रश्न संपलेला आहे. तर पुढचा प्रश्न हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.